राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे। आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आजपासून विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, 2 दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख आणि वेळ सुद्धा जाहीर झालेले होते। त्यामुळे आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार होत आहे, त्याची संपूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे। ती यादी अगदी 2 मिनिटांमध्ये वाचून दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे। जर तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा, अन्यथा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळेल आणि तुमच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होऊन जाईल। बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, भरपूर दिवसांपासून आमच्याकडे विचारपूस सुद्धा करत होता। तर आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, परंतु आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, तर या 3 दिवसांचे जे 36 जिल्हे आहेत ते 36 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार झालेला नसेल, त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण असं एक काम करायचं आहे। त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हप्ते विस्तार सुद्धा झालेली आहे। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा मिळालेले असेल। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या 6 हप्त्यांपैकी 2 हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, 3 हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, म्हणजेच मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील, त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु त्यासाठी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आपण सर्व महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत, परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून नमो शेतकरी योजनेच्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या 10 बँकेमध्ये हा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे, त्या बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु काही बँकांचं बँक खातं हा नमोचा 7वा हप्ता घेण्यासाठी चालणार नाही, कारण या बँक खात्यांमध्ये नमोचा हप्ता विस्तार होणार नाही। त्या संबंधित आज राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुमचं बँक खातं या बँकेमध्ये नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पैसे येतील, तुमच्या तालुक्यामध्ये पैसे येतील, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये पैसे येतील, तुमच्या शेजारील शेतकरी बांधवाला पैसे येतील, समोरील शेतकरी बांधवाला पैसे येतील। फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा
येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पैसे यावे आणि त्यासोबत आपल्याला सुद्धा पैसे यावे तर तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत का, तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत का, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सांगणार आहे, परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर कोणते शेतकरी बांधव या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी अपात्र ठरणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या 4 प्रकारचे शेतकरी बांधव या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी अपात्र सुद्धा ठरणार आहेत। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कृषी मंत्री म्हणजेच आता नवीन जे कृषी मंत्री झालेले आहेत तर ते नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। परंतु या 4 प्रकारचे शेतकरी बांधव या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी अपात्र सुद्धा ठरणार आहेत, त्यांना याच्यामधून वगळण्यात आलेला आहे, त्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार होणार नाही। तर ते 4 प्रकारचे शेतकरी कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या खात्यामध्ये जर अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील, म्हणजेच जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांनी 2024 मध्ये पीक विम्याचा अर्ज केलेला असेल किंवा 2025 मध्ये पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल, पीक विम्यासाठी पंचनामे केलेली असतील आणि त्यांच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील, त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 50,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं असेल, 1 लाखाचं कर्ज, 1.5 लाखाचं कर्ज किंवा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल, त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता, परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, त्यासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला असेल त्यांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर या कर्जमाफीच्या संबंधित तारीख जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। कधीपासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, कोणत्या जिल्ह्यामधील सर्वात अगोदर कर्जमाफी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमधून शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असावं, याचे संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे। ती अपडेट सुद्धा बघणार आहोत, परंतु आपण आपला मेन मुद्दा बघून घेऊयात। बघा, मेन मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता। बघा शेतकरी बांधवांनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा 7वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा 7वा हप्ता सोडण्यात येणार आहे। आता आपण थेट नमोच्या 7व्या हप्त्याच्या 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे। तर ती अर्जंट सूचना म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी 3 कागदपत्रे काढायची आहेत। जर तुम्ही हे 3 कागदपत्रे काढली नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। तर ही 3 कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत, ते 3 कागदपत्रे सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 2 कामे केलेली असावीत। जर तुम्ही अजून 2 कामे केलेली नसतील तर तुम्ही लवकरात लवकर 2 कामे सुद्धा करायची आहेत, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा
येणार नाही। तर ती 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे निधी सुद्धा आलेला होता। हा निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी हा निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये सोडण्यात आलेला आहे, पाठवण्यात आलेला आहे। या 10 बँकांमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 10 बँकांमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे। जर खातं असेल तर पैसे मिळणार आहेत, जर खातं नसेल तर या ठिकाणी पैसे सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जे 4 प्रकारचे शेतकरी बांधव या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी अपात्र होणार आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तर ते 4 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी योजनांमध्ये म्हणजेच नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना अशा योजनांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती तर त्या योजनेमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यासोबत नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। बदल झालेल्या नियमानुसार जे शेतकरी बांधव पात्र ठरतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना 2 कामे करण्याचे आव्हान देण्यात आलेले आहेत। 3 कागदपत्रे काढण्याचे राज्य सरकारकडून आव्हान सुद्धा देण्यात आलेले आहेत। यामुळे भरपूर शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेमधून अपात्र सुद्धा होणार आहेत, पीएम किसान योजनेमधून अपात्र सुद्धा होणार आहे, पीक विमा योजनेमधून अपात्र सुद्धा होणार आहे। तर त्या अपात्र शेतकरी बांधवांचे राज्य सरकारकडून यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। बघा, आता आपण शेती संबंधित महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या, या सर्व अपडेट बघितलेल्या आहेत, पण आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, आपला मेन मुद्दा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आहे। बघा, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यामध्ये 2,000 रुपयावरून 3,000 रुपयापर्यंत वाढ सुद्धा होणार होती। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपयांच्या ऐवजी 3,000 रुपयाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार होता। परंतु राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे हा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर हा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, जे 4 प्रकारचे शेतकरी बांधव या नमो शेतकरी योजनेमधून अपात्र होणार आहेत, तर ते 4 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील त्या शेतकरी बांधवांना या नमो शेतकरी योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। त्यांनी 6 हप्त्यांचे 12,000 रुपये घेतलेले असतील तर त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जाणार नाहीत। परंतु यापुढे बाहेरच्या राज्यामधील शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळणार नाही। त्यासोबत जे दुसरा प्रकार लावण्यात आलेला आहे, तर तो दुसरा प्रकार म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल, म्हणजेच 2 हेक्टरपेक्षा जास्त असेल, अशा शेतकरी बांधवांना सुद्धा या नमो शेतकरी योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। त्यांना सुद्धा नमोचा 7वा हप्ता मिळणार नाही। त्यासोबत जे शेतकरी बांधव तिसऱ्या प्रकारचे आहेत, तर हा तिसरा प्रकार सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, तिसऱ्या प्रकारचे शेतकरी बांधव म्हणजे जे शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी असतील किंवा शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल, तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा नमोचा 7वा हप्ता मिळणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादा सदस्य पेन्शन
घेत असेल म्हणजेच सरकारचे, राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पेन्शन घेत असेल अशा शेतकरी बांधवांना सुद्धा नमोचा 7वा हप्ता मिळणार नाही। बघा, या 4 प्रकारच्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही। परंतु कोणत्या शेतकरी बांधवांना आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमवणार त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, ज्या शेतकरी बांधवांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल, ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, पेन्शनधारक नसेल अशा शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा महत्त्वाचे 2 कामे केलेली असावी तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा, पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असावं, कारण या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँकेशी लिंक असावं, बँक खात्याची KYC सुद्धा केलेली असावी। बघा, ही महत्त्वाची 2 कामे सुद्धा केलेली असावी। त्यासोबत शेतकरी बांधवांना महत्त्वाची 3 कागदपत्रे सुद्धा काढायची आहेत। त्याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड, दुसरं कागदपत्र म्हणजे शेतकरी बांधवांना दुसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी दुसरं कागदपत्र आणि तिसरं कागदपत्र सुद्धा काढायचं आहे। बघा शेतकरी बांधवांना पहिलं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं होतं। भरपूर शेतकरी बांधवांनी पहिलं कागदपत्र काढलेलं असेल म्हणजेच फार्मर ID कार्ड काढलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही। तर आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहोत। बघा शेतकरी बांधवांना परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये नमोचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसे येणार आहेत। याच्यामध्ये SBI बँक, पोस्ट बँक आहे, कॅनरा बँक आहे, म्हणजेच सरकारी, सहकारी, खासगी या 3 ते 4 प्रकारच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। बघा, PM किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्ट पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती। तर त्या सर्व शेतकरी बांधवांची चिंता मिटलेली आहे। त्यांच्या खात्यामध्ये लवकरच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत तरच पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत।